उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर ठाण्यात राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदेंच्या मंत्र्यांचा बहिष्कार या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात BSVPच्या श्रेयवादावरून शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना भाजपा नेत्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे. शिंदे शिवसेना पदाधिकारी हरेश महाडिक, शाखाप्रमुख महेश लहाने व उपविभाग प्रमुख यांना मारहाण झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे. भाजप नेत्यांनी अशा प्रकारची मारहाण केल्याचे आरोप फेटाळले आहेत. राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा कोणत्या एका पक्षाचा नसून महायुतीचा आहे, त्यामुळे एकट्याने याचे श्रेय घेऊ नये असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. प्रथम शिवसेनेने शासनाच्या निर्णयाचे पेढे वाटून आनंद साजरा केला, त्यानंतर ही मारहाण झाली आणि भाजपाने फटाके फोडले. श्रेय घेण्यावरून ठाण्यात शिवसेना भाजपात ठिणगी पडली आहे. ह्यांनी काय नेमकं काय प्रकरण घडलं होतं? माझं नाव हरीश महाडिक आहे. मी शिवसेना शाखा प्रमुख रायगड गल्ली. आम्ही काल एक शिंदे साहेबांनी एक जाहीर केलं की BSVP स्कीम आहे, त्याच्यावर 1% म्हणून एक टॅक्स भरायचा असतो. तो साहेबांनी 100 रुपयावर करून तो लोकांना फायदा करून दिला. त्यासाठी आम्ही जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो. आमचे पदाधिकारी, आमचे बिल्डिंगतले सगळे रहिवासी आम्ही एकत्र आलो आणि जल्लोष साजरा करून पेढे वाटून करून आणि साहेबांना आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही सर्व व्हिडिओ करून आम्हाला साहेबांशी अभिनंदन प्रस्ताव आम्ही करणार होतो. परंतु स्थानिक आपले नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. बोलतो हे आम्ही केलेलं आहे सगळं, तुम्ही श्रेय घेताय, हे करताय. बोललो तुम्ही घेता तर आम्हाला काय, आम्ही आमच्या कानफाडात मारली, याला मारलं, मला मारलं. हे चुकीचं आहे ना, हे चुकीचं आहे. हे चुकीचं असल्यामुळे आम्ही त्यांना समजून सांगितलं, साहेब तुम्ही नगरसेवक आहे, नगरसेवक असं जर लाथाबुक्क्यांनी मारतोय तर याचा अर्थ काय? तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी आहात की लोकांना मारण्यासाठी आहात? आमचं काही चुकलं ना, आम्ही कार्यक्रम करून आम्ही निघणार होतो, परंतु आमचा कार्यक्रम काय करून दिला नाही त्यांनी. आम्हाला हे मारहाण केली. 40 ते 50 लोक इथे खाली उतरलेली, जे बाहेरना लोक आलेली, इथले स्थानिक कोणीच नव्हते. आम्हाला त्यांचे दमदाटी करत होते. काही म्हणजे आम्ही वरिष्ठांना आता कळवलेलं आहे की असं ही घटना घडलेली आहे. वरिष्ठ आता त्याच्यावर निर्णय घेतील काय करायचं आपल्याला. काय पोलिसांना देखील तुम्ही गेला होता? हां, पोलिसांना आम्ही गेलेलो. पोलिसांमध्ये आम्ही NC दिलेली आहे, कारण आम्हाला जीवाची प्राणात घातक झालेला आहे. त्याच्यावर जीवासाठी आम्ही एक थोडासा एक NC देऊन ठेवलेली आहे. मी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आहे इथे. मी सभासद पण या बिल्डिंग लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये राहतो. काल लोक जल्लोष करण्यासाठी खाली उतरलेले. तिकडून 50 ते 60 लोकांचं नारायण पवार, शंकर पवार इथे घेऊन आले आणि आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली. मला मारहाण केली, शाखा प्रमुख हरीश महाडिक यांना मारहाण केली की तू काय नेता झाला का असं वगैरे. त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली, मला लाथीने मारले. म्हणून मी गेटच्या बाहेर गेलो, तिथे येऊन मला परत मारलं. तिथे गेट मध्ये शाखा प्रमुखांनाही मारलं. तर मला आमची काय चुकी झाली ते बोलते ही बिल्डिंग मी बांधलेली असं ते शिवीगाळ करत होते आम्हाला. आम्ही वरिष्ठांना याची तक्रार केलेली आहे. नारायण पवार साहेबांचा विजय असो. नारायण पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. प्रकार घडला असे आरोप केले जात आहेत, काय भावना काय प्रकार? इलेक्शन आल्यानंतर असे आरोप करतातच, लक्षात घ्या कोणत्याही परिस्थितीत. आता महाराष्ट्र सरकारने चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याच्यानंतर अजितदादा यांनी चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला. BSVPच्या योजनेला जे 1% स्टॅम्प ड्युटी लागणार होती, 1 ते 1.5 लाख रुपये लोकांचे वाचतात. आता 100 रुपयावरती आले म्हणजे त्याचे अभिनंदन आणि जल्लोष आम्ही करणारच ना. कुठे आम्ही त्याला हे करतोय, विरोध करतोय. 2 दिवसापूर्वी आमच्या काल का परवा आमच्या केळकर साहेबांनी, आमचे ठाण्याचे आमदार, त्यांनी इथं जल्लोष केला चांगल्या पद्धतीत का बाबा आमच्या सरकारचे अभिनंदन केले. आणि ह्या जी लक्ष्मीनारायण सोसायटी आहे त्याच्या 185 कुटुंबांना त्या योजना मी बनवलेली आहे आणि महासभेमध्ये मी आवाज उठवून ती योजना इकडे आणलेली आहे. ती वर्तकनगरची योजना इथं आणलेली आहे आणि आज लोकांना चांगल्या पद्धतीत घरं भेटलेत. त्या 185 कुटुंबांना तर विचारा, काय जल्लोष करायचा असेल तर उतरा खाली, आम्ही पण येऊ जल्लोष करायला. ही स्टंटबाजी, इलेक्शन आलं का स्टंटबाजी. ह्या भागामध्ये मी चांगल्या पद्धतीत कामं केल्यात, चांगल्या पद्धतीत मोफत घरं दिलेत लोकांना आणि 92 पासून मी इथे नगरसेवक म्हणून काम करतोय, चांगल्या पद्धतीत काम करतोय. म्हणून लोक माझ्या बरोबर ना 92 पासून आज लोकांनी मला चांगल्या पद्धतीने निवडून दिलेलं आहे. ही स्टंटबाजी करायची, इलेक्शन आलं का स्टंटबाजी करायची, यांचे आता हे दुकान बंद करा, स्टंटबाजी करायची.
असा आरोप केला होता की मारहाण करण्यात आलेली आहे. नेमकं काय झालं होतं आणि हा श्रेयाबद्दलची लढाई वाटते? याच्यामध्ये खरं तर हे श्रेय महायुती सरकारचं आहे आणि त्याच्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमाने नेहमीच लोकहिताचे निर्णय हे घेतले गेलेले आहेत आणि लोकांच्या हिताचं जे काही काम आहे ते महायुती सरकारच्या माध्यमाने निश्चितपणे होत राहतं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.